हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा म्हटलं ना, खूप उन्हामुळं काय वाटतं की थंड काहीतरी खावंशी वाटते आणि थंड म्हटलं ना आपल्या लक्षात आईस्क्रीम वगैरे येतो. पण आज मी तुम्हाला फालुदा कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे. सगळ्यात आधी एक पातेल्यामध्ये मी अर्धे लिटर दूध घेतलेले आहे. त्या दुधाला व्यवस्थित अशी 3 ते 4 अशी उकळी येऊ द्या. तेव्हापर्यंत व्यवस्थित दुधाला तापवून घ्या आणि कंटिन्युअसली हलवत राहा. अशा प्रकारे आता आपण एका वाटीमध्ये नॉर्मल दूध घेऊयात. आपण त्यामध्ये 2 चमचा मी कस्टर्ड पावडर टाकते. त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर असतात. तुम्हाला कुठला फ्लेवर हवा आहे ते तुम्ही ठरवा. तर चला, अशा प्रकारे त्याला व्यवस्थित त्यामध्ये लम्स नाही राहायला पाहिजे तशा प्रकारे मी व्यवस्थित त्याला असे हे करून घेतलेले आहे. आता त्यामध्ये ओतून 1 ते 2 मिनटं असं पुन्हा एकदा हलवून 2 उकळी येईपर्यंत व्यवस्थित असे तापवून घ्या. अशा प्रकारे पुन्हा एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेले आहे. पाणी बॉईल झालं ना की त्यामध्ये थोडीशी वर्मशिली टाका. हा पण एक शेवयाचा प्रकार आहे, बाजारामध्ये अवेलेबल आहे. एक उकळी आली ना, आता गॅस बंद करून टाका. आता ते पाणी सगळं काढून पुन्हा थंड पाणी घालून ठेवून द्या. त्याने काय होतं, आपली जी शेवया आहेत ना चिकटणार नाही आहेत. अशा प्रकारे तर चला, मी एका बाउलमध्ये 2 चमचा सब्जा घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवून द्या. लगेच भिजतं. अशा प्रकारे आता आपण फालुदा कशी बनवायची ते बघूयात. आधी मी त्यामध्ये शेवया टाका. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मी गुलकंद टाकली आहे आणि सब्जा टाकली आहे 1 चमचा. त्यानंतर आपण बनवून ठेवलेला जो कस्टर्ड मिल्क आहे 2 स्कूप तुम्ही कस्टर्ड मिल्क घालून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये रोज क्रश हे देखील तुम्ही त्यात घालून घ्या. त्यानंतर मी यामध्ये 1 स्कूप आईस्क्रीम टाकली आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स, पुन्हा आपण करून ठेवलेले शेवया, त्यानंतर पुन्हा रोज क्रश आणि पुन्हा कस्टर्ड मिल्क टाकून घ्या. जसं तुम्हाला क्वांटिटी हवे, कुठलं फ्लेवर तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे तुम्ही खालीवरी करू शकता. पुन्हा मी 1.5 ते 2 स्कूप आईस्क्रीम घालून घेतली मी. त्यानंतर टुटी फ्रुटी घालून घ्या, ड्रायफ्रूट्स, त्यानंतर चॉकलेट सिरम टाकून घ्या. तर चला, अशी आपली सुंदरशी डिलिशियस असा फालुदा तयार झालेला आहे. बाकीचे राहिलेले 3 देखील मी तशाच प्रकारे करून घेते. हे खायला इतकं सुंदर, टेस्टी, चवीला इतकं छान आणि थंड गारगार असे उन्हाळा आल्याला मी नेहमी माझ्या मुलांना आवडत असतं, मी हेच करत असते. तुम्हीही देखील ही रेसिपी घरात ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला फालुदा हा तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही देखील एकदा घरी ट्राय करा. माझी ही फालुदाची रेसिपी तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.